असं सगळ्यांच्याच घरी कधी कधी होतं आणि उन्हाळ्यात तर बऱ्याचदा होतं. उन्हाळ्यात आहे ना बऱ्याचदा दूध खराब होतं जर चुकून बाहेर राहिलं ना फ्रीजच्या की लगेचच दूध तापवलं की ते नासतं. मग मी म्हटलं चला पनीर बनायचं तर ह्यावेळेस नवी रेसिपी ट्राय करू. त्यासाठी मी ना ते सगळं दूध गाळून घेतलं, त्याचा घट्ट घट्ट भाग आहे ना तो काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असा मस्त फिरून घेतला, एकजीव करून घेतला. कारण ह्यावेळेस मला पनीर नव्हतं बनवायचं, ह्यावेळेस मला आहे ना रसगुल्ल्याची रेसिपी ट्राय करायची होती. मी तर पहिल्यांदाच बनवत होते, तर मी पाहिलं होतं की व्हिडिओमध्ये कॉर्नफ्लोअर पावडर किंवा मग मैदा थोडासा टाकायचा हे गोळे बनवताना. तर माझ्याकडे मैदा नव्हता, म्हटलं चला कॉर्नफ्लोअर पावडर आहे तर तीच टाकूया. तर असे 1 लिटर दुधाचे एवढेसे 10 ते 12 गोळे झाले पेढे एवढाले. ते मी थोडीशी साखर टाकली पाण्यामध्ये आणि आधी थोडंसं उकळून घेतलं आणि त्या उकळून थोडेसे उकडून घेतले. त्यानंतर ते परत चाळणीत काढून घेतले आणि त्याच्यानंतर ना थोडीशी साखर आणि थोडासा पाक तयार करायला ठेवला पातेल्यामध्ये. तर म्हटलं पहिल्यांदाच करतोय तर नाही का व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करावे, नाही बिघडायला नको, कारण भरपूर वेळ द्यायला लागतो असं काय करायचं म्हटलं ना. तर छान असे रसगुल्ले तयार झाले आणि टेस्ट पण एवढी अप्रतिम झाली होती ना. सार्थक शाळेतून आला थोड्या वेळ ना गार झाल्यानंतर मी ना पातेलं थोडं फ्रीजमध्ये ठेवले जेणेकरून रसगुल्ले थंड छान लागतात खायला म्हणून. आणि मग सार्थक आल्यावर त्याने पहिले ट्राय केले आणि एवढे छान झालेत म्हटल्यावर लगेच म्हटलं की मी पूर्ण पातेलं मीच खाणार, म्हणून पातेलं घेऊन निघाला. तर चला मग आवडले का रसगुल्ल्याची रेसिपी? चला मग व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.